ठीक आहे. लास्ट लेक्चरला एक काम दिलं बघा तुम्हाला. एक छोटस काम दिलं बघा, जे की फक्त अश्विनीने कंप्लीट केलेलं आहे. अजून योगिता केलंय ना? अजून कोणी केलं कंप्लीट इथे? कोणीच नाही. ठीक आहे. एक छोटस काम होतं, पंकजने एक केलंय. ओके. काय दिलं ते काम? काम काय होतंय ज्ञानदेव? गायत्री, काल मी काहीतरी काम दिलते. काय होते? एक काम म्हणजे टेम्पलेट डायरेक्ट. इम्प्लिमेंट करायचं होतं. हा, टेम्पलेट इम्प्लिमेंट करायचे होते. मग कोणी कोणी केले बरं? मेसेज बॉक्स मध्ये सांगू शकता जर कोणी इम्प्लिमेंट केलं असेल, अजून कोणी असेल जे की मिसिंग असेल तर सांगा. अच्छा, ठीक आहे. आजचा दिवस परत तुम्हाला देतो. मनापासून ट्राय करा. ठीक आहे ना? आता जाऊयात पुढे. आपण काल राऊट्स बघितले, बरोबर ना? राऊट्स मध्ये एक वेब डॉट पीएचपी नावाची फाईल बघितली. त्या फाईल मध्ये आपण या ठिकाणी गेट मेथड बघितली. गेट मेथड मध्ये मी या ठिकाणी लारावल इज रनिंग राईट करताना बघितलंय. या ठिकाणी एक व्ह्यू लोड करताना बघितलंय. आणि या ठिकाणी व्ह्यू राईट करून पण बघितलंय. आता पुढचा कन्सेप्ट काय, की या ठिकाणी लेट सपोज मी आता इथे एक अँकर टॅग घेतला. अँकर टॅग घेतला, एंड ऑफ अँकर टॅग. या ठिकाणी मी म्हटलं एचआरएफ अबाउट डॉट पीएचपी असं करतात ना आपण. किंवा आपण ना लारावल मध्ये वेगळी टेक्निक वापरतोय. कोडिंग नेटर मध्ये कोणती टेक्निक वापरत होतो? बेस यूआर, बरोबर आहे. ती टेक्निक वापरत होतो. तुम्ही ट्राय करून बघितलं एका पेजवरून दुसऱ्या पेजवर रिडायरेक्शन? चला, मी इथे अबाउट टाईप करतो. जाईल का अबाउटच्या पेजला? जस्ट सेव्ह केलं, या ठिकाणी रिफ्रेश केलं. ओके, रन करायचं राहिलंय. कुठे रन करण्यासाठी जस्ट गेलो आपण सी ड्राईव्ह मध्ये, झॅम्प मध्ये, एचटीडॉक्स मध्ये, लारावल मध्ये, फर्स्ट प्रोजेक्ट, असंच लांब आलो का? ठीक आहे. फाईलचं रन करण्याची कमांड php artisan स, बरोबर आहे. फाईल इज रनिंग. या ठिकाणी रनिंग स्टेजला आहे. या ठिकाणी बघू शकतो आपण रनिंग स्टेजला आहे. आता अबाउटला क्लिक करून बघायचं अबाउट ओपन होईल का नाही. झाले का अबाउट ओपन? कदाचित झालंय, बट यूआरएल मध्ये आपल्याकडे राऊट्स तयार नाहीये. राऊट्स तयार करून घ्या. मग वेब डॉट पीएचपी मध्ये आलो, इथे राऊट्स तयार करायला सांगितली. काय नावाने राऊट्स तयार करायची? मग अबाउट नावाने. ठीक आहे. या ठिकाणी अबाउट नावाने राईट तयार केली. मी या ठिकाणी राईट केलं सिम्पली अबाउट पेज. ठीक आहे. जस्ट सेमीकोलन दिला. या ठिकाणी रिफ्रेश केलं, आलो अबाउट पेज वरती. बॅक घेऊन परत एकदा क्लिक करून दाखवू. या ठिकाणी अबाउटला क्लिक केलं तर अबाउट पेज वरती येऊ शकतो. हे सिंपल कन्सेप्ट आहे, बरोबर आहे की नाही? आता यामध्ये अबाउट पेज वरून परत होम पेजला जाण्यासाठी तुम्ही काय टाईप करताल? मग सेम कन्सेप्ट करताल की इथे अबाउट मध्ये व्ह्यू लोड करतात, बरोबर आहे. आता मी अबाउटचा कन्सेप्ट असाच ठेवतो. ठीक आहे. जस्ट एवढंच ठेवूयात, जास्त नको. आता आपण होम पेज वर गेलो. कन्सिडर करा होम पेज वर गेलो. आता होम पेज वरती आपण यूआरएल मध्ये आयडीज वगैरे पाठवताना बघितले का? आपण असे पाठवतो ना आयडी वगैरे, आयडी इज इक्वल टू एबीसीडी 1 2 3. आठवत आहे का? ठीक आहे. आता मी आयडी किती पाठवला? 23. मग बघायचं गेट मेथडने आयडी ऍक्सेस होतोय का नाही. बघावं लागेल ना गेट मेथडने आयडी ऍक्सेस होतोय का नाही. ठीक आहे. मग आता कोणत्या पेजवर पाठवला आपण डेटा? यूआरएल कोणती आहे? यूआरएल यूआरएल आपली होम पेजची, बरोबर आहे. मग या ठिकाणी होम पेज वरती आपल्याला काय करायचंय? गेट मेथड चेक करायची. मग मी इथे प्रिंट आर करतो. गेट मेथड होईल का प्रिंट आर? $_गेट. जस्ट सेव्ह करा, रिफ्रेश करून बघा, आला गेट मेथड मध्ये आयडी. आता अल्टरनेटिव्ह सोर्स
हा एक बेटर ऑप्शन आहे तुम्हाला आयडी घेण्यासाठी. कदाचित तुम्ही कोडिंग मध्ये असं पण कन्सेप्ट बघितला असेल की URL मध्ये सिम्पली जर आपली अशी URL असेल, इथे URL टाईप करतो मी. जर अशी URL असेल तर URL मध्ये स्लॅश देऊन आपण आयडी पाठवताना पण बघितला कन्सेप्ट. बघितलाय एडिटला, बघितलाय ना. त्याला काय म्हणत होतो आपण, एक पॅरामीटर म्हणत होतो, या फंक्शनचे एक पॅरामीटर. मग या ठिकाणी पॅरामीटर कन्सेप्ट कसा वर्क करेल ते बघूयात आता. मग या ठिकाणी होमला कदाचित पॅरामीटर येऊ शकतो. मग या ठिकाणी पॅरामीटरला काय नाव दिलं मी, आयडी नाव दिलंय. आणि या ठिकाणी सिम्पली $id. ठीक आहे. आणि या ठिकाणी प्रिंट करून बघा, इको $id, इको $id. चेक करून बघायचंय. आता मी या ठिकाणी रिफ्रेश केलाय तर ही URL बंद पडली. का बंद पडली असेल? बिकॉज त्या पेजवरती पाहिजे एक आयडी. चला आयडी पास करून बघूयात. जस्ट सिम्पली स्लॅश केलाय, 12 पाठवा. या ठिकाणी आयडी आला का 12? दिसतोय? मग या ठिकाणी आयडी पाठवल्यानंतर आयडी भेटू शकतो. म्हणजे या ठिकाणी आयडी पाठवण्यासाठी एक सिंपल प्रोसिजर आहे. गेट मेथड थ्रू पण डेटा ऍक्सेस होतोय. तुम्हाला कोणती प्रोसिजर आवडली, गेट मेथड का आयडीची? बेटर ही आहे ना. पॅरामीटर जस्ट सिम्पली स्लॅश करायचं, आयडी करायचं. आता समटाइम्स तुमचा असा पण कन्सेप्ट होऊ शकतो की URL मध्ये आयडीच नाही पाठवायचा. बरोबर आहे की नाही. मी URL मधून आयडीच रिमूव्ह केला तर हे काय पेज येते, 404 नॉट फाउंड. आता 404 नॉट फाउंड कशामुळे येते आपल्याला ते बघावं लागेल. मग 404 नॉट फाउंड येण्याचं कारण काय राहील की या ठिकाणी आयडी हा रिक्वायर्ड होता. आयडी जर नाही पाठवला तर त्या ठिकाणी तो आउटपुट दाखवू शकत नव्हता. मग आयडीला आपण ऑप्शनल करू शकतो. चला बघूयात, आयडीला ऑप्शनल केलं तर आता एरर येईल. काय एरर आला की या ठिकाणी तुम्ही तो ऑप्शनल केलाय तर ठीक आहे, बट याला ऑप्शनल व्हॅल्यू सेट करा. या ठिकाणी मी याला ऑप्शनल व्हॅल्यू सेट केली 0. ठीक आहे. बघायचं रिफ्रेश करून, याला ऑप्शनल व्हॅल्यू 0 सेट केली, या ठिकाणी आली 0. ठीक आहे. ती वरती यायला पाहिजे. जेसन डिकोडर असल्यामुळे ती डाऊनला येते. ठीक आहे ना, त्याला काही जास्त इश्यू नाही. बट लक्षात आलं असेल तुमच्या कन्सेप्ट की ऑप्शनल जर पाठवायचे असेल तर तिथे क्वेश्चन मार्क राईट करायचं आणि या ठिकाणी डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करायची. नसेल पाठवायची ऑप्शनल तरी काय अडचण नाही. ठीक आहे. राईट करून घेता एवढे. ऑनलाईन मेंबर्स अवघड वाटतंय, सोपं वाटतंय, समजलंय, नाही समजलंय? पल्लवी समजलंय का? ठीक आहे. ठीक आहे, मग ट्राय करून बघा बरं. इम्प्लिमेंट करून ट्राय करून बघा. चला करूयात पुढे कंटिन्यू. आता या ठिकाणी हा कन्सेप्ट लक्षात आला असेल तुमच्या. आता मी या कन्सेप्टला बंद करतो. ठीक आहे ना. आता जाऊयात पुढच्या कन्सेप्ट कडे. ठीक आहे. जस्ट सिम्पली एवढंच ठेवतो मी. आणि तुम्ही नवीन URL तयार केली तरी चालेल हा. का मीच करू नवीन URL तयार? ठीक. मीच नवीन URL तयार करतो, आहे तसंच राहू देऊ. ठीक आहे. या ठिकाणी आता राउटर डॉट होम तर ऑलरेडी तयार आहे आपल्याकडे. या ठिकाणी एक नवीन URL तयार करूयात मग आपण. ठीक आहे. राऊट कोलन कोलन गेट. गेट मध्ये काय सांगायचंय, पहिले तर आपल्याला URL सांगायची. URL ला नाव देतो मग मी आता प्रिंट डेटा म्हणून. ठीक आहे. प्रिंट डेटा म्हणून URL चेक करूयात आपण. त्याला कोमा दिला, फंक्शन, फंक्शनला ओपन क्लोज ब्रॅकेट, ओपन क्लोज करली. बरोबर का? बरोबर का? मग काय मिस्टेक झाले, फंक्शन. ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, इको करायचंय. लेट सपोज मी एक व्हेरिएबल बनवला. व्हेरिएबलला नाव दिलं मी $युजर नेम. ठीक आहे. किंवा कस्टमर नेम म्हटलंय. ठीक आहे. आता कस्टमर नेम घेतलं मी, ABCD XYZ. हे आपलं काय आहे, कस्टमर आहे. आणि मी इथं इको केलंय वेलकम डॉट $कस्टमर नेम. काय आउटपुट मध्ये प्रिंट होईल, वेलकम ABCD XYZ. बरोबर आहे की नाही? चला मग चेक करायला जाऊया. चेक करायला आलो. या ठिकाणी URL चेंज केली, प्रिंट डेटा वेलकम ABCD XYZ. बरोबर आहे. आता हेच काम मला व्ह्यू मध्ये करायचंय. मी या ठिकाणी एक व्ह्यू लोड केली. मग इथे मी इको करतो व्ह्यू. व्ह्यूचं नाव देऊयात आपण काय,
काय नावाने व्ह्यू लोड करूयात? प्रिंट डेटानेच करू. ठीक आहे, याच नावाने प्रिंट डेटा नावाची व्ह्यू लोड करायची. मग या व्ह्यू लोड करण्यासाठी एक डेटा लागतो आपल्याला. तो डेटा मध्ये आपल्याला कस्टमरचे नेम पाठवा. बरोबर आहे. कस्टमर नेम इज इक्वल टू डॉलर कस्टमर, किंवा अल्टरनेटिव्हली तुम्ही याला असं पण करू शकता. कसे? जस्ट असे. कोणतं बेटर आहे? ठीक आहे, असं राहू दे त्या. आणि यानंतर मी याला देतो कमेंट. इथे बघा, आता मी एक ऍरे तयार केला. या ऍरे मध्ये मी कस्टमर नेम पाठवला. मग कस्टमर नेम कोणाला पाठवला? जस्ट इथे कोमा केला, डॉलर डेटा केला. डॉलर डेटाला कोण गेला? मग कस्टमर नेम गेला. मग कस्टमर नेम आपल्याला या पेज वरती प्रिंट करायचा होता. पेज कोणतं आहे ते म्हटले? प्रिंट डेटा. प्रिंट डेटा नावाची आपल्याकडे व्ह्यू नाहीये. मग व्ह्यू काय करावं लागेल आपल्याला? प्रिंट डेटाची तयार करावं लागेल. मग जस्ट एक व्ह्यू तयार केली आहे. व्ह्यूचं नाव काय देऊ? मग प्रिंट डेटा डॉट ब्लेड डॉट पीएचपी. जस्ट व्ह्यू तयार झाल्यानंतर आपल्याला त्या व्ह्यू मध्ये तो डेटा प्रिंट करायचा आहे. आता डेटा प्रिंट करायचा आहे. काय प्रिंट करायचं आपल्याला? डेटा मध्ये कोण पाठवलेला आहे? हा डेटा इकडेच, आणि हा आपल्याला भेटतो त्या ठिकाणी एंड पॉइंटला. मग या एंड पॉइंटला कस्टमर नेम आला. आता बघा, कस्टमर नेमला येईल आपल्याला एरर. एरर का आला? तर या ठिकाणी तुम्ही जो कस्टमर नेम ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करता तो कॉन्स्टंट नाहीये. कॉन्स्टंट नाहीये बिकॉज या ठिकाणी डॉलर नाहीये. ठीक आहे, डॉलर जर नसेल तर तो व्हेरिएबल एक कॉन्स्टंट पाहिजे. कॉन्स्टंट असेल तरच तो ऍक्सेस होऊ शकतो. या ठिकाणी एबीसीडी एक्स वाय झेड नाव ऍक्सेस झालंय व्ह्यू मध्ये. जस्ट सिंपल आहे, एवढं राईट करताय. ठीक आहे, जास्त मोठा घास नको, छोटे छोटेच का. ठीक आहे ना? का अजून घ्यायचं? ठीक आहे, एवढं राईट करा. मग यामध्ये कस्टमरचं नेम पाठवलंय, मोबाईल पाठवा, ईमेल पाठवून बघा, चेक करा. ठीक आहे, जायचंय पुढे मग. ओके, पुढची स्टेप घेऊयात मग आता. आता आपण ब्लेड मध्ये आलोय सर. ब्लेड मध्ये मग चला एक ऍडिशन प्रिंट करून बघूयात. 1 + 2 होतंय का? 3 प्रिंट होईल का नाही? काय वाटतंय? ठीक आहे, चला मग आउटपुटला जाऊन बघूयात. एक 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 रन करून बघावं लागेल ना. कुठे गेला? 3 आपला आला. ठीक आहे, थोडा गायब होतोय का तो? H1 मध्ये करतो, इथे एंड ऑफ H1 करतो, मग तो लवकर येईल. ठीक आहे. आता हा H1 मधून आला आपल्याला. ठीक आहे, काही अडचण नाही. त्यानंतर मी या ठिकाणी मल्टिप्लिकेशन केलं तर मल्टिप्लिकेशन येईल का? मग किती येईल मग मल्टिप्लिकेशन? किती आले? 2 आले. ठीक आहे, मला वाटलं एकच आहे. त्यानंतर पुढचे काम घेऊयात मग आपण. काय यायचंय? आता सबट्रॅक्शन नाही, ऍडिशन वगैरे बाकीचं करण्याची गरज आहे का? मग डॉट टाकून बघायचं. डॉटने काय होईल? 1.2. ठीक आहे. आणि या ठिकाणी जर मी असे केले तर तसेच आहे. काय झालंय? काय म्हणताय ते? तुम्ही आम्हाला कन्फ्युज करतायत का नाही? आता ट्राय करून बघायचंय. ठीक आहे, या ठिकाणी जर 2 असा ठेवला तर तरी पण कॉन्कॅटिनेशन नाही होणार. ठीक आहे, या ठिकाणी असं ट्राय करून बघितलं तर ठीक. मग 2 ला पण आपल्याला डबल कोट द्यावं लागेल. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा मग आता, की स्ट्रिंग सोबत स्ट्रिंगच कॉन्कॅट होईल, स्ट्रिंग सोबत नंबर कॉन्कॅट होणार नाही. ठीक आहे, कुठे गेलं ते? गायबच झाले का? दोन्ही कॉन्कॅट करून ठेवतो तुमच्यासाठी. आउटपुट मध्ये 12 दिसेल का 1.2 दिसेल? 100%. कुठे कमेंट आहे का? ठीक आहे. ठीक आहे, अजून काय झालंय मग आता? ही कन्सेप्ट तर क्लिअर आहे. आता त्यानंतर अजून कन्सेप्ट घेऊ शकतो आपण पुढे, की आपण एखादं फंक्शन ट्राय करू बघूयात. ठीक आहे, मी फंक्शन ट्राय केलंय. फंक्शन सांगा बरं एखादं PHP चे.
एलियन ट्राय करायचं आहे. एलियन कशासाठी आहे? हॅलो. हॅलोची लेंथ किती आहे मग? 5. आलाय 5. ठीक आहे, बेटर आहे. अजून एखादं फंक्शन ट्राय करून बघताय मग? काय ऍरे ट्राय करायचा? चला मी या ठिकाणी एक ए व्हेरिएबल डिफाईन करतो. ए मध्ये मी स्टोअर करतो एबीसीडी. ठीक आहे. आणि मी दुसऱ्या लाईन मध्ये एबीसीडी ला प्रिंट करायचं. मग मी ते ए प्रिंट केला. होईल का रे प्रिंट? होईल का नाही? ठीक आहे. मग काय होईल? एरर येईल. काय एरर आला? डॉलर राहिला. ठीक आहे. आता चेक करूया. आता काय म्हणाल तो? अनडिफाईन्ड कॉन्स्टंट. ठीक आहे. आता होईल. ठीक आहे ना? या ठिकाणी दोन ठिकाणी प्रिंट होईल. दोन ठिकाणी प्रिंट होण्याचं कारण काय? इथे पण असाइन केलंय आणि इथे पण आपण प्रिंट केलंय. ठीक आहे. यामुळे झालं दोन्ही ठिकाणी आउटपुट आपले प्रिंट. ठीक आहे. त्यानंतर पुढचा कन्सेप्ट घेऊयात मग यासोबतच, की लेट सपोज मी एक व्हेरिएबल घेतला किंवा इकडून मी एक हेडिंग पाठवली. कुठे पाठवलं होतं आपण डेटा? या ठिकाणीच. कुठे गेलं ते पेज? इथे टॉपला. ठीक आहे. डेटा ऑफ कस्टमर नेम पाठवतो. मग मी या ठिकाणी डॉलर डेटा ऑफ हेडिंग पाठवतो. हेडिंग मध्ये राईट करतो मी H1 वेलकम मेसेज, अशी एक हेडिंग तयार केली. ठीक आहे. आणि आता ही हेडिंग कुणासोबत अटॅच केली आपण? डेटा सोबत. डेटा सोबत पाठवली म्हटल्यावर हेडिंग इकडे भेटेल आपल्याला काय नावाने? काय नावाने भेटेल? डॉलर डॉलर डेटा कोण म्हटलं मग? कोण नाही म्हटलं? ठीक आहे. या ठिकाणी डॉलर हेडिंग. आता बारकाईने बघा काय झालं. H1 एक्झिक्यूट झाला का? का नाही झाला मग? का नाही झाला? आता ट्राय करून बघायचंय. ठीक आहे, असं ट्राय करून बघायचं. असं होतं एक्झिक्यूट. आता आपण ऑलरेडी H1 मध्ये लिहितोय, तिथे अजून कन्फ्युज होईल तुम्हाला. जस्ट मी या ठिकाणी राईट करतो. ठीक आहे ना? बघा, हे विदाउट H1 चे दिसेल आणि हे विथ H1 चे दिसेल. म्हणजे दोन सिंटॅक्स येतील, हा एक आणि हा एक. आलं लक्षात? यामध्ये काय झालं मग? HTML ऍज अ टेक्स्ट कन्सिडर करत आहोत. ऍज अ टेक्स्ट. HTML ला ऍज अ टेक्स्ट कन्सिडर करेल आणि त्याला ऍज अ टेक्स्ट म्हणून रेंडर पण करेल. बट या ठिकाणी ऍज अ HTML म्हणून त्यासोबत ट्रीट करेल. आलं लक्षात? ठीक आहे ना? ओके, कमेंट करून ठेवू मग. H1 घेऊ, मूव करून डाऊनला. ठीक आहे. अजून काय कन्सेप्ट वाटतंय तुम्हाला नवीन, जे की तिकडे माहिती आहे तिकडे माहित नाही? चला एक PHP चा ट्रायच करून बघूया. बरोबर आहे की नाही? PHP स्टार्ट केलंय, PHP एंड केलंय. PHP मध्ये मी केलं इको हॅलो. होईल का PHP वर्क? ट्राय केलं? केलं का? झालं ना? ठीक आहे. मग मी या ठिकाणी एक डॉलर ARR ऍरे घेतला. ऍरे मध्ये मी एक नंबर स्टोअर केला, 10, 20, 30. ठीक आहे. मी यानंतर इथं प्रिंट आर केला ऍरे डॉलर ARR. झालं? सगळं नॉर्मली वर्क होत आहे. पण जो व्हेरिएबल आपण तिकून आणला तो व्हेरिएबल आपल्याला इथं ऍक्सेस होतोय का? चेक करा मग. इथे करून बघा. इको डॉलर कस्टमर नेम. काय अडचण नाही. शॉर्टकट काय सांगितलं तुम्हाला? डबल करली. बट हे पण ऑप्शन तुम्ही वापरू शकता. ठीक आहे ना? आता या ठिकाणी आपण कस्टमर नेम पाठवतोय. ठीक आहे. नॉर्मली जर मी तुम्हाला म्हटलं एक लूप फिरवा, तर तुम्ही इथं फॉर चालू करता आणि फॉर मध्ये डॉलर आय इज इक्वल टू 0, डॉलर आय इज लेस दॅन 20, डॉलर आय प्लस प्लस. बरोबर आहे? आणि या ठिकाणी केलं इको डॉलर आय. डॉलर आय इको करतात, त्याला डॉट देतात, जॉईंट जॉईंट करून तिथे पुढे BR अटॅच करतात. ठीक आहे. जस्ट या ठिकाणी मला 20 पर्यंत नंबर तुम्ही प्रिंट करून देतात, 19 पर्यंत नंबर प्रिंट करून देतात. म्हणजे आपल्याकडे आता चॉईस मल्टिपल झाल्यात. चॉईस काय काय मल्टिपल झाल्यात, की या ठिकाणी तुम्ही डबल कर्लीने पण ट्राय करू शकता, या ठिकाणी तुम्ही PHP ने पण ट्राय करू शकता. आणि अजून एक आपल्याकडे ऑप्शन होता, तो ऑप्शन म्हणजे काय, की या ठिकाणी हा वाला डॉलर कस्टमर अंडरस्कोर
नाही, जस्ट मी याला सेव्ह केलं, या ठिकाणी रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर आपण ऑप्शन आपल्याकडे वर्किंग होतोय, म्हणजे आपल्याकडे ऑप्शन आहे यावेळेस. फक्त यामध्ये एक ऑप्शन असा आहे की जी आपली हिडिंग होती ती नॉर्मली जर तुम्ही इको केली असते तर ती ऍज अ हिडिंग म्हणून एक्झिक्यूट झाली असते. माहिती आहे सर्वांना? इको मध्ये एचटीएमएल आउटपुट मध्ये दाखवत आहे, बरोबर आहे. इको मध्ये एचटीएमएल कसं एक्झिक्यूट होत आहे? ऍज अ आउटपुट म्हणून एक्झिक्यूट होईल, ऍज अ एचटीएमएल म्हणून एक्झिक्यूट होईल. बट या ठिकाणी आपण जर डबल कर्ली वापरला तर त्या ठिकाणी ऍज अ टेक्स्ट म्हणून एक्झिक्यूट होईल. समजलंय? राईट करून घेताय? ऑनलाईन मेंबर्स समजलंय का? ठीक आहे, मग राईट करून घेताय. आपण अजून टेम्पलेट मध्ये काय काय फंक्शनॅलिटी आहेत ते पण बघूया, ठीक आहे ना. या फंक्शनॅलिटी पण आहेतच आपल्याकडे, अजून टेम्पलेटच्या पण आहेत भरपूर 2-3, त्या पण बघूया. ठीक आहे, हे राईट करून घ्या सर्वजण. सर्वजण ठीक आहे. आता पुढचा एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला की जसं आपण या ठिकाणी हे नॉर्मल पार्ट केलेत, मग तसंच आपण अजून एक पार्ट करून बघूयात. ठीक आहे, आता याला असंच ठेवूयात, नवीन ठेवूयात. ठीक आहे, नवीन URL तयार करूयात आपण. प्रिंट डेटा नावानेच करू का नवीन नावाने करू? इपेल्स करतो. ठीक आहे, आता इपेल्स नावाने आपण एक व्ह्यू लोड करूया. इको केलं मी या ठिकाणी व्ह्यू, व्ह्यूला नाव दिलं मी या ठिकाणी इपेल्स. ठीक आहे, आता या इपेल्स नावाची व्ह्यू कुठून लोड करणार आपण? रिसोर्स मधून, व्ह्यूज फोल्डर मधून. तिथे एक फाईल तयार केली, इपेल्स डॉट ब्लेड डॉट पीएचपी. ठीक आहे, इपेल्स डॉट ब्लेड डॉट पीएचपी. मग या ठिकाणी मी या ब्लेड मध्ये जस्ट इथे डबल कर्ली मध्ये तिकडून एक काहीतरी व्हेरिएबल पाठवला. लेट सपोज मी इथून आता एक अरे पाठवला. ठीक आहे, ARR घेतला, $ARR इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये नेम घेतलाय या ठिकाणी ABCD, कोमा दिला, डबल कोट, मोबाईल घेतला, मोबाईलला दिला या ठिकाणी 9876543210. ठीक आहे, त्यानंतर कोमा दिला, डबल कोट घेतला, ईमेल, ईमेल दिला या ठिकाणी abcd@gmail.com. ठीक आहे, या प्रकारे आपण इन्फॉर्मेशन पाठवतो. आता जर मी एवढी इन्फॉर्मेशन पाठवली तिकडे काय नावाने ऍक्सेस होईल मला एवढी सगळी इन्फॉर्मेशन? नेम, मोबाईल, ईमेल, बरोबर आहे की नाही? ट्राय करूयात. डॉलर कोमा दिला, $ARR, तर मग मला इकडे काय नावाने ऍक्सेस होईल? नेम, बरोबर आहे. डॉलर नेम, त्यानंतर दुसरा डॉलर मोबाईल, त्यानंतर डॉलर ईमेल, बरोबर आहे. जस्ट सेव्ह केलं, सेव्ह केल्यानंतर ते रन करूयात. इफ एल्स नावाने ना. ठीक आहे, जस्ट रन केलंय. मला या ठिकाणी ABCD नाव, मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस सगळं आलं. बट मी या ठिकाणी जर ऍड्रेस हे सगळं एका डेटा सोबत पाठवायचं असेल, डेटा बनवला आपण या ठिकाणी एक ARR किंवा युजर इन्फो म्हणून एक डेटा बनवला. ठीक आहे, आणि युजर इन्फोला पाठवलं इथे $ARR. ठीक आहे ना? ओके, काय पाठवलं आपण या ठिकाणी युजर इन्फोला $ARR. अजून एक फील्ड घेतो मी त्यामध्ये, नेम नंतर मोबाईल आहे, मोबाईल नंतर ईमेल आहे, ईमेल नंतर एक एज म्हणून घेतो. ठीक आहे ना? एज म्हणून घेऊयात. ठीक आहे, या ठिकाणी मग एज देऊयात आपण सपोज 25. ठीक आहे, चलेगा? जस्ट पाठवलं मी या ठिकाणी सगळी इन्फॉर्मेशन. आता मी या ठिकाणी एवढी सगळी इन्फॉर्मेशन ऍरे मध्ये पाठवली. ऍरे कशात एन्कोड करून पाठवला? युजर इन्फो मध्ये पाठवला. मग मला इन्फॉर्मेशन कशामध्ये भेटेल? युजर इन्फो ऑफ नेम, बरोबर आहे. बरोबर की नाही? जस्ट रिफ्रेश करूयात. आता रिफ्रेश करताना युजर इन्फो अनडिफाईन्ड व्हेरिएबल म्हणतायत. का म्हणतायत? युजर इन्फो या ठिकाणी तर ठीक आहे, जस्ट सेव्ह सेव्ह करा. आता या ठिकाणी डॉलर मोबाईल अनडिफाईन्ड व्हेरिएबल म्हणतात. डॉलर मोबाईलला तर मी कमेंट मध्ये टाकलंय.
काय झालं बरं असं सांगू शकता? करा, विचार करा. 2 मिनिटं, 4 मिनिटं, 5 मिनिटं. हा, कमेंट आहे की नाही त्याला? आहे की नाही? मग कमेंट मध्ये एक्झिक्यूट होतो का कोड? बट इथं कसं काय झालं मग? ती कमेंट कुणाची आहे? HTML ची. सर्व्हर साइडची कमेंट आहे का ती PHP ची? PHP तर एक्झिक्यूट होणार ना, तुम्ही कमेंट मध्ये ठेवा, नाही तर कमेंटच्या बाहेर ठेवा. बघा इथे कंट्रोल यू करून, इथे आता दिसणार नाही आपल्याला काही खास, बिकॉज एररचं डिझाईन दिसेल आपल्याला. इथे सगळं एररचं डिझाईन आहे. आता या ठिकाणी जस्ट मी युजर इन्फो ऑफ मोबाईल करावं लागेल. ठीक आहे, कमेंट मध्ये ठेवायचं असेल तरी पण कमेंट सुद्धा व्यवस्थितच पाहिजे. बरोबर आहे की नाही? जस्ट रिफ्रेश करा. आता या ठिकाणी कंट्रोल यू करून बघितल्यानंतर जस्ट कमेंटचा पार्ट तुम्हाला असा दिसेल. इथे एक्झिक्यूट होत असेलच ना. तुम्ही कमेंट HTML ची देताय, HTML च्या कमेंट मध्ये PHP चा कोड लिहिताय, तर PHP च्या कमेंट मध्ये PHP चा कोड रन नाही होणार, हे ट्रू आहे. बट HTML च्या कमेंट मध्ये PHP चा कोड रन होणार, हे पण ट्रू आहे. ठीक आहे, आलं लक्षात? आता या ठिकाणी एक आपण छोटासा कन्सेप्ट करूयात. काय कन्सेप्ट करूयात? लेट सपोज या एजला जर आपण एजचे क्रायटेरिया करू. ठीक आहे, एजचे क्रायटेरिया करू. पहिला करू 0 ते 20, दुसरा करू 20 ते 40. ठीक आहे, तिसरा करू 40 ते 60, नाही त्यानंतर करू 60 ते काय असेल ते. ठीक आहे, 60 ते मग डॉट डॉट. ठीक आहे, जे काय असेल ते 100, 200, 500. ठीक आहे, 200. ठीक आहे. आता जर या रेंजच्या मध्ये जर एज असेल कुणाचं, तर त्यात आउटपुट काय आलं पाहिजे? 0 to 20 आउटपुट आलं पाहिजे. जर या रेंजच्या मध्ये आउटपुट म्हणजे काय असेल युजरचं एज, तर काय आलं पाहिजे? 21 to 40 आलं पाहिजे. तर 41 to 60च्या रेंज मध्ये काही एज असेल कुणाचं, तर त्या ठिकाणी आउटपुट आलं पाहिजे 41 to 60. त्यानंतर 61 to 200. आपण इथे काय करू शकतो? आता तुम्हाला नॉर्मल लगेच पीएचपी मध्ये लगेच इथे इफ घेतला. इफ घेतल्यानंतर जस्ट या ठिकाणी डॉलर युजर अंडरस्कोर इन्फो ऑफ काय एज. एज किती पाहिजे आपल्याला? ग्रेटर दॅन 0. आणि 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 इथे अँड दिले आणि लेस दॅन केलंय 20. बरोबर आहे की नाही? 20. मग या ठिकाणी इको केला. अशा वेळेस काय इको केलं तुम्ही? मग 0 to 20. ठीक आहे, त्यानंतर दुसरा घेतला. मग आता हा इफ संपला, दुसराही घेतला. दुसऱ्या इफला काय केलं? मग या ठिकाणी 21 किंवा 21 पेक्षा ग्रेटर. बरोबर आहे की नाही? आणि किती पेक्षा लेस? इथं इक्वल टू येईल का? ठीक आहे, लेस दॅन इक्वल टू 40. ठीक आहे, मग या ठिकाणी 20 to 40. 21 आहे ना, 21 to 40 असं आउटपुट प्रिंट व्हायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? आणि असं होणार पण आहे. का नाही होणार? बरोबर आहे की नाही? होणार आहे की नाही? झालं ना. 25 म्हटल्यावरती 21 ते 40च्या दरम्यान आलंय. जर मी या ठिकाणी एज किती पाठवलंय? 15 पाठवलं तर फर्स्ट क्रायटेरिया यायला पाहिजे. होतंय, होत काही इश्यू नाही. बट आता ब्लेडची फंक्शनॅलिटी लक्षात घ्या. ब्लेडची फंक्शनॅलिटी मध्ये जस्ट या ठिकाणी जर मी एक ऍट द रेट इफ राईट केला, यामध्ये इथे राऊंड ब्रॅकेट मध्ये कंडिशन दिली. तुमची कंडिशन काय आहे? या ठिकाणी ही कंडिशन आहे. ठीक, ही कंडिशन इथे राईट केली. या कंडिशनला इथे राईट केलं आणि या ठिकाणी लिहिलंय मी 0 to 20 आणि इथे केलं ऍट द रेट एंड. कोणतं बेटर आहे बरं, पहिलं का सेकंड? तुमच्यासाठी सेकंड बेटर आहे. ठीक आहे, आता पहिला रन करून बघूया. पहिल्यामध्ये काय म्हणतायत? पहिलं पण वर्क आहे, सेकंड पण वर्क आहे. आता दोन्ही मध्ये तुम्हाला सेकंड वाला बेटर आहे, बिकॉज सेकंड वाला तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, मला पण तेच बेटर आहे. पण या ठिकाणी बेनिफिट पहिल्याच्या जास्त भेटतील आपल्याला. जर तुम्हाला दुसरी कंडिशन राईट करायची असेल, तर तुम्ही इथं लगेच यामध्येच जसं हा पार्ट कॉपी करून पेस्ट केला,
तसाच याला पण कॉपी पेस्ट करू शकता. आता यामध्ये तुमचं सिंगल स्टेटमेंट आहे, हे तुम्हाला बेटर नाही वाटत आहे. जर तुम्हाला यामध्ये H1 तुम्हाला भला HTML चा कोड लिहायचा आहे, तर मग तुम्हाला काय करावं लागेल, HTML चा कोड लिहिण्यासाठी PHP एंड करावं लागते. बरोबर आहे, असं पण होऊ शकतं ना. तर मी इथं कर्ली ब्रॅकेट पण लिहिण्याची गरज असते. PHP क्लोज करावं लागते, परत PHP स्टार्ट करावं लागते. हे पण प्रॉब्लेम येतात ना आपल्याला. बरोबर आहे की नाही? बट याचा सगळा एकच सोर्स भेटतो आपल्याला या ठिकाणी, या प्रकारे. मग मला याच्यामध्ये HTML लिहायचे असेल तर थोडंफार इको वगैरे यामध्ये असे या प्रकारे पाठ करावं लागलं असतं. ठीक आहे. या ठिकाणी बघा मग कोणता बेटर आहे आता? पहिलाच बेटर आहे, दुसराच. आता पहिला बेटर आहे. ठीक आहे ना? मग राईट करून घेता. सिंपल आहे ना? अवघड वाटतोय का? अजून सांगू का थोडे त्याबद्दल? ठीक आहे, अजून थोडं सांगतो, लक्ष द्या इकडे. आता या ठिकाणी दुसरी कंडिशन घेतली मी ऍट द रेट इफ. ठीक आहे, आता इफ तर ऑलरेडी आहे, या ठिकाणी एल्स इफ करूयात. ठीक आहे, मी तर एल्स इफ केलं, एंड इफ नाही ते. ठीक आहे, एल्स इफ मध्ये परत कंडिशन, मग दुसरी कंडिशन काय होती ती पाठवा त्याला. ठीक आहे, म्हणजे असं जसं आपण नॉर्मली टाईपच करतोय, PHP चालू करण्याची क्लोज करण्याची गरजच नाही ना. बरोबर आहे की नाही? PHP कुठे चालू केलंय का मी? PHP क्लोज करण्याची गरज नाही. जस्ट नॉर्मली टाईप करत जायचंय. टाईप करत गेल्यानंतर तुम्ही लारावलचं जर एक्सटेन्शन घेतलं, तर सगळं काही ऑटोमॅटिकच टाईप होत जाईल. ठीक आहे ना? या ठिकाणी 21 to 40 जस्ट सेव्ह केलं, या ठिकाणी रिफ्रेश केलं. आता बघायचं आहे या ठिकाणी कोणती कंडिशन ट्रू झाली आहे. 0 to 20 आउटपुट येत आहे. ठीक आहे, काही अडचण नाही. जस्ट याला अनकमेंट करतो. 0 to 20 आउटपुट आलंय. या ठिकाणी गेलो, या ठिकाणी एज केलं मी 25. या ठिकाणी रिफ्रेश केलं, दोन्हीकडे पण क्लिअर होईल. ठीक आहे ना? म्हणजे या ठिकाणी तुम्ही दोन्ही पार्ट वापरू शकता. तुम्हाला जो बेटर आहे तो तुम्ही वापरा. मी काही तुम्हाला असं म्हणलं नाही की पहिलाच वापरा, दुसराच वापरा. तुम्ही ऑनलाईन वगैरे व्हिडिओ बघितले तर त्यामध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ केसमध्ये हा कोणी प्रेफर करत नाही. बट या ठिकाणी हा पार्ट पण बेटर आहे, राईट करण्यासाठी इझी राहील. जोपर्यंत आपल्याला याची सवय होत नाही तोपर्यंत तुम्ही याला पण वापरू शकता. ठीक आहे ना? तुमची चॉईस आहे, तुम्हाला जे वापरायचं ते वापरा. ओके, ठीक आहे, राईट करून घेतोय मग सर्वजण. का फॉर ट्राय करू आधी? चला आलोय सर, फॉर ट्राय करूयात. ओके ना? ऍट द रेट फॉर. फॉरला घेतलं मी आय इज इक्वल टू 0. डॉलर आय, सॉरी, डॉलर आय इज इक्वल टू 0. डॉलर आय इज लेस दॅन 100. आणि त्यानंतर डॉलर आय इज प्लस प्लस. ठीक आहे, या ठिकाणी करूयात मग कर्ली ब्रॅकेट डॉलर आय. ठीक आहे, आणि इथे काय लिहिलं जाईल मग ऍट द रेट एंड फॉर. फॉरचं झालं एंड. सिंपल आहे ना? जस्ट सेव्ह केलं, या ठिकाणी रिफ्रेश केलं, झालं 100 पर्यंत. इझी आहे ना? कोणतं बेटर आहे आता? पहिलं बेटर आहे. फक्त सिंटॅक्स थोडाफार राईट करण्यासाठी इझी मुवमेंट झाल्यानंतर ते लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे ना? त्यांनी उगाच नाही दिला प्लेट टेम्पलेट आपल्याला. ठीक आहे, नाही तर ते .php देऊन आपल्याला खालचा कोड राईट करायला लावू शकता. बट या ठिकाणी हा जो कोड राईट करताय तुम्ही आता, यामध्ये तुम्हाला जसं इकडे कन्फ्युजन होत होते ते व्ह्यू राईट करण्यासाठी कोडिंग मध्ये, तसं तुम्हाला Laravel मध्ये व्ह्यू राईट करण्यासाठी कन्फ्युजन नाही राहणार मग. इथे एक प्रत्येक वेळेस PHP बंद करणे, चालू करणे, त्याच्यात 2-3 लाईन वाढत होत्या कर्ली ब्रॅकेटचे याच्या त्याच्या. बट इथे एवढं काही ताण नाही राहणार. इथे जस्ट इफ इफ स्टार्ट करायचा, बस इझिली राहील. राईट करून घेताय. फॉरेस्ट ट्राय करताल मग का करू? करा मग. ठीक आहे ना? फॉरेस्ट ट्राय करा सर्वांनी.